हाय फ्रेंड्स, आपले पुन्हा एकदा स्वागत करतो. आपण आरोग्य भरती 2021 साठी स्पेशल बॅच चालू केली आहे 50 दिवसांची, ज्याच्यामध्ये आपण सर्वच सब्जेक्टची तयारी करून घेत आहे. मागील व्हिडिओ आपण गणित आणि बुद्धिमत्तेचे क्वेश्चन्स पाहिले होते. आज आपण तांत्रिक प्रश्न पुन्हा सुरुवात करूया. आपण तांत्रिक प्रश्न मागील एका व्हिडिओमध्ये 20 प्रश्न पाहिले होते. आज आपण त्यापुढील 20 क्वेश्चन विथ डिस्क्रिप्शन पाहणार आहोत, जेणेकरून अभ्यासाच्या दृष्टीने तुम्हाला अजून जास्त फायदा झाला पाहिजे. हा जो पार्ट आहे तांत्रिकचा, हा जास्त करून तुम्हाला याच्या नोट्स अवेलेबल होत नाही, तेच प्रोव्हाइड करण्याचा माझा उद्देश आहे, जेणेकरून परीक्षेमध्ये सगळ्यात मोठा भाग हा असतो 40 क्वेश्चन्सचा, म्हणजे 80 गुणांचा हा भाग आहे. याच्यामध्ये आपला स्कोअर अबोव 70 झालाच पाहिजे. याची तयारी आपण आपल्या चॅनलवर करून घेणार आहोत. तुम्ही सुद्धा आरोग्य भरती तयारी करत असाल तर लगेच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून घ्या, बेल आयकॉनला क्लिक करा, जेणेकरून येणाऱ्या व्हिडिओची नोटिफिकेशन तुम्हाला भेटत राहील. आणि मित्रांनो, व्हिडिओ आवडत असेल तर लाईक करायला विसरत जाऊ नका आणि मित्रांपर्यंत शेअर सुद्धा करा. आणि जर तुम्हाला सगळ्या नोट्स पाहिजे असतील तर टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. आपल्या टेलिग्रामवर जा, SM गायडन्स पॉईंट सर्च करा आणि त्या चॅनलला जॉईन होऊन जा. तिथे सगळ्या PDF अवेलेबल होत राहतात. चला आपण व्हिडिओची सुरुवात करूया. प्रश्न क्रमांक 21 पासून चालू करूया. पॉईंट नंबर 21. 20 पॉईंट आपण मागील व्हिडिओमध्ये पाहिलेले आहे. राष्ट्रीय दृष्टीदान दिवस कधी साजरा केला जातो? हा परीक्षेत आलेला प्रश्न आहे मित्रांनो, त्याच्यामुळे जास्त फोकस करा. आणि आता याच्या रिलेटेड इतर कोणते क्वेश्चन येऊ शकतात त्याचा सुद्धा आपण अभ्यास करूया. कारण आता हा प्रश्न तर परीक्षेत येऊन गेला, आता याची संभावना कमी आहे की हे पुन्हा रिपीट होईल. याच्या ऐवजी याच टॉपिकवर दुसरा प्रश्न येऊ शकतो, तर त्याची सुद्धा आपण डिटेल माहिती पाहूया. तर सगळ्यात पहिले राष्ट्रीय दृष्टीदान दिन दिवस कधी साजरा केला जातो? तर राष्ट्रीय दृष्टीदान दिन आहे 10 जून. आणि हा दृष्टीदान दिन का साजरा केला जातो? की डॉक्टर भालचंद्र यांनी 80,000 पेक्षा जास्त नेत्र शस्त्रक्रिया केल्या होत्या आणि लोकांना दृष्टीदान म्हणजे त्यांच्या शस्त्रक्रियेमुळे त्या लोकांना दृष्टी आली होती. त्यांच्या या कामगिरीचा गौरव म्हणून 10 जून दरवर्षी दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. आणि हा त्या दिवशी त्यांचा जन्मदिवस असतो, म्हणून हा कोणाचा? डॉक्टर भालचंद्र यांचा जन्मदिवस असतो, म्हणून त्यांचा गौरव म्हणून 10 जून हा दृष्टीदान दिवस, राष्ट्रीय दृष्टीदान दिवस म्हणून साजरा केला जातो. लक्षात ठेवा. त्याचा बॅकग्राऊंड काय? राष्ट्रीय दृष्टीदान दिवसाचा बॅकग्राऊंड हा आहे की डॉक्टर भालचंद्र यांचा तो जन्मदिवस आहे. डॉक्टर भालचंद्र कोण आहे? यांनी डोळ्याच्या क्षेत्रांमध्ये फार मोठी कामगिरी बजावलेली आहे, तर त्यांचा गौरव म्हणून हा दिवस साजरा केला जातो. आणि हाच प्रश्न बघा जसा आला, दृष्टीदान दिवस कोणाच्या कामगिरीचा गौरव म्हणून साजरा केला जातो? डॉक्टर भालचंद्र. हा सुद्धा क्वेश्चन आलेला आहे एक्झाम मध्ये, तर हा डॉक्टर भालचंद्र. तर आता दृष्टीच्या दृष्टिकोनातून मग आता आपल्याला पाहावं लागेल की अंधत्व. मग अंधत्वाची व्याख्या काय, ही सुद्धा परीक्षेत विचारल्या जाऊ शकते. जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते? 1972 त्यांनी अंधत्वाची व्याख्या केली की ज्या व्यक्तीला दिवसाच्या उजेडात 3 मीटर अंतरावरील बोटे मोजता येत नाहीत किंवा दिसत नाहीत त्याला अंधत्व आहे असे समजावे. पण 3 मीटर वरून असे होत नाही. बघा, आता तुम्ही हे पाहिलं असेल की जेव्हा तुम्ही डोळे चेक करण्यासाठी डॉक्टर जवळ जाता, तुमच्या डोळ्यात काही प्रॉब्लेम असेल, दुखत असेल, तर तो तुम्हाला एक बोर्ड दाखवतो आणि त्या बोर्डवरचे अल्फाबेट्स वाचायला सांगतो, आहे ना. आणि ते अल्फाबेट लहान मोठे करत जातो आणि एक अंतर ठेवतो तुमच्या त्या बोर्डमध्ये, तुम्ही ज्या चेअरवर बसतात. तर जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते की दिवसाच्या उजेडात 3 मीटर अंतरावरील बोटे तुम्हाला सहज मोजता येत असतील, म्हणजे 3 मीटर अंतरावर एखाद्या दुसऱ्या माणसाला उभं करा, त्याला 3 बोट दाखवायला सांगा आणि तुम्ही जर स्पष्टपणे ते बोटे पाहू शकता, मोजू शकता, तर तुम्हाला योग्य दिसत आहे. त्याला अंधत्व म्हणजे तुम्हाला अंधत्व नाही. आणि जर तुम्हाला मोजता येत नसतील तर समजून जा की तुमच्या डोळ्यामध्ये काही प्रॉब्लेम आहे, अंधत्व आहे. अंधत्व तुमच्या म्हणजे तुम्हाला अंधत्व आहे. आणि सर्वसाधारण डोळ्याने 60 मीटर वरून बोटे मोजता येतात किंवा चांगले दिसते. आणि यात बघा, म्हणजे 3 मीटर वरून दिसत नाही म्हणजे तुम्ही अंधत्वच आहे. आणि सर्वसाधारण जे चांगले डोळे असतात त्यांना तर 60 मीटर वरून सुद्धा चांगल्या प्रकारे बोट मोजता येतात. ही कोण सांगितलेली व्याख्या? जागतिक आरोग्य संघटनेने. मग याच्यावर प्रश्न काय येऊ शकतो की अंधत्व कोणत्या व्यक्तीला आहे असं म्हणता येईल? ऑप्शन मध्ये असतील की 3 मीटर अंतरावरील वस्तू न पाहू शकणाऱ्या, 5 मीटर अंतरावरील न पाहू शकणाऱ्या, 6 मीटर, म्हणजे असे वेगवेगळे ऑप्शन येतील. तर योग्य ऑप्शन काय राहील की जो व्यक्ती 3 मीटरवरील वस्तू पाहू शकत नाही त्याला अंधत्व आहे असं म्हटलं जाते. ओके. आणि सर्वसाधारण डोळे किती मीटर पर्यंत पाहू शकतात? 60 मीटर पर्यंत स्पष्टपणे पाहू शकतात, त्याला अंधत्व नसतो. ओके. आता आहे भारत सरकारची व्याख्या. ती झाली होती जागतिक आरोग्य संघटनेनं अंधत्वाबद्दल सांगितली व्याख्या. भारत सरकार म्हणते की ज्या व्यक्तीला 6 मीटर अंतरावरील बोटे मोजता येत नाहीत किंवा दिसत नाही त्याला अंधत्व आहे असे समजावे.
भारत सरकार म्हणते 6 मीटर आणि जागतिक आरोग्य संघटना काय म्हणते 3 मीटर. हा फरक आहे, लक्षात ठेवा. परीक्षेत विचारलं काय त्याच्यावर याचं उत्तर डिपेंड आहे. जागतिक आरोग्य संघटना म्हटलं तर 3 मीटर येईल आणि जर भारत सरकारचं म्हटलं तर 6 मीटर येईल अंधत्वाबद्दल. त्याच्यानंतर प्रश्न क्रमांक पॉईंट नंबर 25 बघा. राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? आता मी सगळे जे एकानंतर एक टॉपिक येतील ते सगळे एकमेकांशी रिलेटेड आहे. जसं की तुम्हाला परीक्षेत विचारलं होतं दृष्टीदान दिन दिवस कोणता, कोणाच्या गौरवान्वित केल्यामुळे तो दिन साजरा केला जातो, मग त्याच्याशी रिलेटेड टॉपिक मी सगळे घेतले जेणेकरून आता तोच तो प्रश्न येणार नाही पण त्याच्याशी रिलेटेड दुसरे येऊ शकतात. मग त्याची शोधून हे सगळे टॉपिक शोधून काढले. तर अंधत्व नियंत्रण कार्यक्रम कधी सुरू करण्यात आला? तर अंधत्व नियंत्रण कार्यक्रम हा 1976 ला सुरू करण्यात आला. भारतामध्ये अंधत्व नियंत्रण कार्यक्रम 1976 ला सुरू करण्यात आला आणि त्याच्यासाठीच एक दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रांगणात राष्ट्रीय नेत्र संस्था सुरू करण्यात आली होती. बघा 1976 मध्ये हा कायदा सुरू करण्यात आला नियंत्रण कार्यक्रम आणि यात खुपऱ्या रोग नियंत्रण कार्यक्रम समाविष्ट करण्यात आलेला आहे आणि सर्वांगीण नेत्र आरोग्य सेवा लोकांना चांगल्या प्रकारे पुरवण्यात यावी या उद्देशाने राष्ट्रीय नेत्र संस्था नवी दिल्ली येथे अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रांगणात स्थापन करण्यात आली. मग याच्यावर प्रश्न येऊ शकतो की राष्ट्रीय नेत्र संस्था कोणत्या ठिकाणी आहे? तर दिल्ली या शहरात आहे आणि कुठे आहे ते? दिल्लीमध्ये अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्थेच्या प्रांगणात ती स्थापन करण्यात आली आहे. म्हणजे याच्यावर कमीत कमी या एका याच्यावर 3 ते 4 प्रश्न तयार होतात. तर असं मी डिटेलमध्ये नोट्स तयार केल्या जेणेकरून तुमचा फायदा झाला पाहिजे. जे गोष्टी तुम्हाला कुठंच सापडत नाही त्या आपण या चॅनलद्वारे प्रोव्हाइड तुम्हाला करणार आहोत. प्रश्न क्रमांक 27. जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे अध्यक्ष कोण असतात? बघा हा मोस्ट इम्पॉर्टंट आहे. मला तर 100% गॅरंटी आहे की हा प्रश्न नाही का एक्झाम मध्ये येणार, कारण की जिल्ह्यावर रिलेटेड क्वेश्चन्स जास्त येण्याची शक्यता असते. तर जिल्हा अंधत्व नियंत्रण समितीचे अध्यक्ष ऑप्शन्स बघा, जिल्हाधिकारी, मुख्य कार्यकारी अधिकारी, उपजिल्हाधिकारी की उपमुख्य कार्यकारी अधिकारी. आणि याचं योग्य उत्तर आहे 1, ऑप्शन नंबर 1 जिल्हाधिकारी असतो. जिल्हा अंधत्व नियंत्रण समिती असते आणि त्याचा अध्यक्ष कोण असतो? जिल्हाधिकारी असतो. आणि त्याच्याशी संबंधित बघा अजून एक मी पॉईंट काढलाय की 1978 पासून नाही का डॅनिडा या डेन्मार्क सरकारच्या संस्थेकडून अंधत्व नियंत्रण कार्यक्रमात अर्थसहाय्य मिळत आहे. हा सुद्धा क्वेश्चन येऊ शकतो की आंतरराष्ट्रीय हे भारताला मिळत आहे. ओके, भारताला मदत मिळत आहे. कधीपासून? 1978 पासून. कोण करत आहे? डॅनिडा नावाची संस्था. आणि डॅनिडा कुठलचं आहे? हे डेन्मार्क या देशाची संस्था आहे जी की अर्थ म्हणजे पैशाच्या स्वरूपात आपली मदत करते. आणि डॅनिडा मार्फत 5 प्रकल्प जिल्हे या कार्यक्रमासाठी निवडले. त्यात महाराष्ट्रातील भंडारा हा जिल्हा एक होय. बघा दुसरा क्वेश्चन तयार होऊ शकतो की संस्था कोणती? डॅनिडा कोणत्या देशाची आहे? डेन्मार्कची आहे. कधीपासून मदत करत आहे? 1978 पासून. आणि 5 जिल्हे त्यांनी भारतातून सिलेक्ट केले. त्याच्यातील एक जिल्हा आपल्या महाराष्ट्रात आहे तो कोणता आहे? भंडारा जिल्हा आहे. ओके, आणि इथे त्यांना भरघोस असं यश सुद्धा प्राप्त झालं आणि त्याच्यानंतर त्यांनी 7 राज्यात हा अंधत्व नियंत्रण समितीद्वारे डॅनिडा मार्फत हा कार्यक्रम राबवण्यात आला आहे. एकूण 7 राज्यांमध्ये ते आता हे कार्यक्रम राबवत आहे भंडाराच्या सक्सेस नंतर. त्याच्यानंतर 1982 पंतप्रधानांचा 20 सूत्री कार्यक्रमात राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला. 1982चा जे 20 सूत्री कार्यक्रम होतं त्याच्यामध्ये राष्ट्रीय अंधत्व नियंत्रण कार्यक्रमाचा समावेश करण्यात आला होता. 1994-95 जागतिक बँकेकडून या कार्यक्रमासाठी अर्थसहाय्य उपलब्ध करून जास्त यशस्वीपणे राबवण्यात येत आहे. म्हणजे पहिले जर कोणी विचारलं की पहिले सुरुवात कोणी केली? डॅनिडा ही डेन्मार्कची जी संस्था होती ते मदत करायची. नंतर 94-95 पासून जागतिक बँकेने सुद्धा भारताला मदत करायला सुरुवात केली. आणि त्यांचं मुख्य काय आहे? मदत. आणि जे अंधत्व असते ते अंधत्व लोकांमध्ये जास्त करून कशामुळे येते? तर अंधत्वाची कारणे बघा हे मी या ठिकाणी या पॉईंटमध्ये दिलेली आहे आणि त्यांची टक्केवारी. मोतीबिंदू 60% लोकांमध्ये अंधत्वाचं कारण जे आहे ते मोतीबिंदू. आणि मित्रांनो हे काय म्हणून याचं हे असा रोग नाहीये की जो बरा होऊ शकत नाही. याचा एक साधा ऑपरेशन करून टाकला मोतीबिंदूचा तर मोतीबिंदू निघून जातो. पण आपल्या देशामध्ये दारिद्र्यपणा जास्त असल्यामुळे किंवा अज्ञान नसल्यामुळं बऱ्याच लोकांना मोतीबिंदूचं ऑपरेशन होत नाही आणि त्या न झाल्यामुळं त्यांना शेवटी त्यांची दृष्टीदोष निर्माण होतो, त्यांना दिसणं बंद होऊन जाते, नेत्रहीन होऊन जातात. म्हणजे 60% लोक अशी आहे की जे त्यांची दृष्टी वाचवता आली असती फक्त एक साधा मोतीबिंदूचं ऑपरेशन केला तर. म्हणजे किती प्रचंड मोठी संख्या आहे मित्रांनो. बघा 60% लोक एक साधारणशा रोगामुळे आपली दृष्टी खोवून बसतात. त्याच्यानंतर दृष्टीदोष रिफ्रॅक्टिव्ह एरर 19% लोक, पारदर्शक बटलाचे आजार 7% लोक, खुपऱ्या 0.3%, काचबिंदू 4% लोक, अजीवनसत्वाचा अभाव 0.5%, डोळ्यांचा अपघात किंवा इजा हे 1.25 आणि इतर जन्मतः दोष, कुष्ठरोग, मधुमेह हे 7.4%. यांची सुद्धा संख्या खूप आहे. मधुमेह 7.4%.
त्याच्यानंतर जागतिक दृष्टिकोनातून दृष्टी 2020 व्हिजन 2020 हा एक मोठा आणि इम्पॉर्टंट असा कार्यक्रम राबवण्यात आला होता. याच्यावर सुद्धा प्रश्न येऊ शकतो. दृष्टी 2020 काय आहे हा? टाळता येणाऱ्या कारणामुळे येणारे अंधत्वाचे 2020 पर्यंत उच्चाटन करणे हा या कार्यक्रमाचा उद्देश आहे. हा कार्यक्रम जागतिक आरोग्य संघटनेने, संयुक्त राष्ट्र, अनेक सरकारे, डोळ्यांची काळजी घेणाऱ्या आरोग्य संस्था व इतर संघटनेच्या सहकार्याने सुरू केला आहे. तर हा कार्यक्रम काय आहे की असे जे रोग आहे ज्याच्यामुळे लोक स्वतःची दृष्टी खोवून बसतात, त्यांना दिसत नाही, परंतु ते टाळता आलं असतं जर साधारणचा त्यांचा आरोग्य, त्यांना जर डॉक्टरला दाखवलं, ऑपरेशन केलं किंवा काही ट्रीटमेंट केलं तर तो टाळता आला असता. असे जे रोग आहे त्यांचं उच्चाटन झालं पाहिजे. ज्या दृष्टिकोनातून जी युनो आहे, युनो आणि त्याच्या अंतर्गत येणारे देश यांनी मिळून आणि सोबतच दृष्टी आरोग्याची काळजी घेणाऱ्या संस्था या सगळ्यांनी मिळून व्हिजन 2020 दृष्टी 2020 हा कार्यक्रम सुरू केला. ओके, उद्देश काय? भारतात दृष्टीहीन त्वचे प्रमाण 2020 पर्यंत 0.03% कमी करणे. म्हणजे हा त्यांनी भारतामध्ये सुरू केला. त्याचा उद्देश काय भारतात सुरू करण्याचा की 2020 पर्यंत 0.3 पर्यंत दृष्टीहीनत्वाचं प्रमाण कमी करणं. भारतामध्ये मोठी समस्या आहे, रुरल एरिया जास्त असल्यामुळं त्यांनी हा कार्यक्रम सुरू केला आणि त्यांनी टार्गेट केलं होतं की 2020 पर्यंत 0.3% पर्यंत हे प्रमाण कमी झालं पाहिजे. आणि हे अभियान 2020चं घोषवाक्य होतं दृष्टीचा अधिकार, राईट टू साईट. लक्षात ठेवा, राईट टू साईट. विचारला जाऊ शकतो की दृष्टी 2020चा घोषवाक्य काय होतं? काय होतं घोषवाक्य? दृष्टीचा अधिकार, राईट टू साईट. याच्यावर म्हणजे आता तुम्ही एवढाच पॅरेग्राफ वाचला तर किमान 5 ते 6 क्वेश्चन तयार होऊ शकतात एक्झामच्या दृष्टिकोनातून. ओके, नेक्स्ट पाहूया. आणि यांचं लक्ष्य काय? या कार्यक्रमाचं लक्ष्य प्रत्येक 5 लाख लोकांसाठी नेत्रोपचार केंद्र स्थापन करणे, नेत्रोपचार सेवांसाठी सर्व स्तरावर मानवी साधन संपत्ती विकसित करणे, प्राथमिक आरोग्य केंद्र, सामुदायिक आरोग्य केंद्र, उपजिल्हा आणि जिल्हा रुग्णालय सेवाचा दर्जा वाढवणे, समाज व खासगी क्षेत्रांचा दर्जा वाढवणे. आणि 2020चा मूळ उद्देश म्हणजे अंधत्वाकरिता कारणीभूत आजार टाळणे. मग अंधत्वाकरिता कारणीभूत असणारे आजार कोणते? मोतीबिंदू, लहानपणी येणारे अंधत्व, रिफ्रॅक्टिव्ह एरर म्हणजे दृष्टीदोष, काचबिंदू आणि डायबेटिक रेटिनोपॅथी हे असे आजार आहे की जे टाळता येऊ शकतात जर योग्य वेळी यांचा उपचार केला गेला तर हे सगळेच्या सगळे जे रोग आहे यांना टाळता येऊ शकते. तर असे सगळे हे रोग या दृष्टी 2020च्या कार्यक्रमामध्ये घेण्यात आले होते की यांना उच्चाटन यांचं करायचं. त्याच्यानंतर फेब्रुवारी 1981 मध्ये नाही का राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम तयार करण्यात आला. आता इथं दृष्टीचं संपलं. ओके, डोळ्यांसंबंधीची माहिती इथं संपली. आता इथं 81 मध्ये फेब्रुवारी 1981 मध्ये राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम तयार करण्यात आला. लक्षात ठेवा, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कधी तयार करण्यात आला? राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम 1981 मध्ये तयार करण्यात आला व ऑगस्ट 1982 मध्ये केंद्रीय आरोग्य समितीला सादर करण्यात येऊन राष्ट्रीय आरोग्य केंद्राची अंमलबजावणी करण्याचे आदेश सर्व राज्यांना देण्यात आले. तर क्वेश्चन काय येऊ शकतो? हा कार्यक्रम मानसिक आरोग्य कार्यक्रम, राष्ट्रीय मानसिक आरोग्य कार्यक्रम कधी तयार करण्यात आला? 1981 मध्ये. आणि सादरीकरण 1982 मध्ये झालं आणि नंतर सगळ्या राज्यांना सांगण्यात आलं की तुम्ही सुद्धा याची अंमलबजावणी करा. आणि सप्टेंबर 1994 मध्ये कैरो येथे आंतरराष्ट्रीय, आता इथं हा मानसिक आरोग्याचं संपलं. ओके, पुढे आहे लोकसंख्येसंबंधी. आता नवीन पॅरेग्राफ आहे, नवीन पॉइंट आहे. सप्टेंबर 1994 मध्ये कैरो येथे आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषदेचे आयोजन करण्यात आले. त्यातून कुटुंब नियोजन कार्यक्रम व इतर पूरक कार्यक्रम, उदाहरणतः माता बाल संगोपन, लसीकरण कार्यक्रमांच्या इत्यादी कार्यक्रमाच्या वेगवेगळ्या विभक्त सेवेच्या ऐवजी सर्व सेवांचे एकत्रितकरण करून सर्वंकष प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून कुटुंब नियोजन व इतर सर्व पूरक सेवा देण्याचे ठरवण्यात आले. बघा, महत्वाचा आहे. प्रश्न आला की आंतरराष्ट्रीय लोकसंख्या विकास परिषद कुठं भरली होती? तर ती भरली होती कैरो. कैरो कुठं आहे? इजिप्तमध्ये. कधी भरली होती? 1994 मध्ये. झालं. एका लाईन मध्ये किती क्वेश्चन तयार झाले? 3 क्वेश्चन तयार झाले तुम्हाला एका सेंटेन्स मध्ये. आंतरराष्ट्रीय लोकसंख्या व विकास परिषद कुठं भरली होती? कैरोमध्ये. कैरो इजिप्तमध्ये आहे. आणि कधी भरली होती? 1994 मध्ये. काय होतं यांचं? होतं की कुटुंब नियोजन व इतर पूरक कार्यक्रम जे वेगवेगळे होते त्यांना एकत्र करून, मग कोणकोणते होते? बालसंगोपन, माता व बालसंगोपन, लसीकरण, या सगळ्या कार्यक्रमांना एकत्र करून प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाच्या माध्यमातून कुटुंब नियोजन व इतर पूरक सेवा देण्याचे कार्यक्रम देण्यात यावे. आणि जागतिक लोकसंख्या विकास व नियंत्रणाच्या दृष्टीने लोकसंख्या धोरणांतर्गत उद्दिष्टेचा समावेश करून भारत सरकारने राष्ट्रीय लोकसंख्या धोरण 2000 मध्ये जाहीर केले. आता हा नवीन क्वेश्चन तयार झाला. बघा, भारतानं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण कधी जाहीर केलं? भारतानं राष्ट्रीय लोकसंख्या धोरण इसवी सन 2000 मध्ये जाहीर केलं.
आहे महत्वाचं. असे क्वेश्चन मित्रांनो एक्झाम मध्ये येतात आणि आपण मग शोधत बसतो की हे आलं कुठून. तर या प्रकारच्या क्वेश्चनावर आपली नजर असली पाहिजे. आणि जे राष्ट्रीय लोकसंख्या धोरण होतं त्याचाच फायदा घेऊन 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली. आणि 42वी घटना दुरुस्ती काय म्हणते की लोकसभा क्षेत्रातून लोकसंख्या वृद्धी होऊनही लोकसभेच्या जागा सन 2001 पर्यंत वाढवण्यात येणार नाही. आणि इसवी सन 2001 मध्ये लोकसभेत एकमताने वरील दुरुस्ती 2025 पर्यंत स्वीकृत करण्यात आलेली आहे. म्हणजे सध्या लोकसभेमध्ये असणाऱ्या ज्या जागा आहे त्यांना आता वाढवण्यात येणार नाही. कधीपर्यंत? 2025 पर्यंत वाढवता येणार नाही. याच्या पाठीमागचं कारण काय मित्रांनो की जे आपला उत्तर भारत आहे, उत्तर भारतामध्ये जर तुम्ही पाहिले तर लोकसंख्येची घनता फार आहे आणि लोकसंख्येचं प्रमाण भरपूर आहे. जसजसं तुम्ही दक्षिण भारताकडे जाता किंवा पूर्वोत्तर भारताकडे जाता तिकडे लोकसंख्या कमी आहे. मग काय होणार? जर लोकसंख्येनुसार लोकसभेच्या जागा जर वाढवण्यात आला तर तुम्ही पाहसाल की उत्तर भारतात जागा भरपूर वाढून जातील आणि त्या प्रमाणात दक्षिण आणि पूर्वोत्तर भारताला न्याय भेटणार नाही. मग काय करतील आपल्या पॉलिटिकल पार्टीज? काय करतील? राजकीय पक्ष फक्त उत्तर भारताकडेच लक्ष केंद्रित करतील, तिथेच विकास करतील, कारण तिथे सीटा भेटल्या की सत्ता केंद्रामध्ये प्रस्थापित होऊन जाईल. मग सगळे लोक उत्तर भारताचा विकास करण्याच्या दृष्टीनं म्हणजे काय होणार? दक्षिण आणि पूर्वोत्तर भारतामध्ये त्यांचं लक्ष जाणार नाही. मग एका प्रकारे तो देशाच्या एकात्मतेला धोका निर्माण होण्याची एक वस्तुस्थिती निर्माण होऊन जाईल. कारण तिकडचे लोक बंड करू शकतात की आम्ही सुद्धा भारताचे नागरिक आहोत, आमच्यावर का तुम्ही लक्ष करत नाही? कारण पॉलिटिकल पार्टी स्वतःचा स्वार्थ पाहतात, त्यांना फक्त लोकसभेमध्ये जास्तीत जास्त जागा पाहिजे. मग ते जास्त जागा उत्तर भारतातून निवडून येऊ शकतात, मग तिथंच लक्ष करतील. त्याच्यामुळं ही 42वी घटना दुरुस्ती करण्यात आली होती की 2025 पर्यंत आता हे सीट्स जे आहे ते वाढवण्यात येऊ नये. याच राष्ट्रीय लोकसंख्या धोरणाच्या अंमलबजावणीसाठी राज्य लोकसंख्या धोरण तयार करण्यात आलं. आणि याचाही उद्देश काय होतं की लोकसंख्या जी वाढ आहे त्याच्यावर नियंत्रण करण्यात यावा. आणि महाराष्ट्र शासन आरोग्य विभाग निर्णय 29 जून 2000 नुसार राज्य लोकसंख्या धोरण पुढील प्रमाणे जाहीर करण्यात आला. मग महाराष्ट्रानं 29 जून 2000 रोजी हा जो राज्य धोरण आहे, राज्य लोकसंख्या धोरण जाहीर केलं. त्याचं उद्दिष्ट काय होतं? 2004 पर्यंत जननदर 2.5 वरून 2.1 वर आणायचे. बालमृत्यू व माता मृत्यू प्रमाणात लक्षणीय घट घडवून आणणे. कुटुंबाची सर्वांगीण आरोग्यस्थिती सुधारणे. छोटी गावे, आदिवासी विभाग, शहरी भागातील जी झोपडपट्टी आहे याकरिता विशेष सेवा पुरविणे. सन 2010 पर्यंत जन्मदर 15 आणि एकूण जनन दर 2.1 व अभ्रक मृत्यू दर 30 वर आणायचं. हे याचे राज्य लोकसंख्या धोरणाचं उद्दिष्ट ठेवण्यात आलं होतं. याचाच भाग म्हणून सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना सुद्धा जाहीर करण्यात आली होती आणि ती अंमलात आली होती 1 एप्रिल 2000 पासून, 1/4/2000 पासून. आणि काय केलं होतं याच्यात की ही योजना फक्त दारिद्र्यशील कुटुंबाकरिता लागू करण्यात येत आहे. म्हणजे फक्त बीपीएल धारित जे कुटुंब आहेत त्यांच्यासाठी ही योजना लागू करण्यात आली. आणि 40 वर्षाखालील जोडप्यांना फक्त एक अपत्य आणि ती सुद्धा मुलगी असताना शस्त्रक्रिया केल्यास मुलीच्या नावाने 10,000 रुपये रकमेची मुदत ठेव उपलब्ध करून देण्यात येईल. आणि ही रक्कम तिच्या वयाच्या 18 वर्षानंतर देय होईल. म्हणजे जर एखाद्या कपलला मुलगी झाली आणि ती कुलती एकच मुलगी असली पाहिजे, एकच अपत्य, ती सुद्धा मुलगी, तर त्याच्या खात्यामध्ये 10,000 रुपये टाकले जातील. आणि ते तिला कधी प्राप्त होतील? वयाच्या 18 वर्षे पूर्ण झाल्यानंतर. आणि मुलगी 10वी उत्तीर्ण झाल्यास आणखी 5,000ची ठेव 5 वर्षासाठी दिली जाईल. म्हणजे जर ती 10वी सुद्धा उत्तीर्ण झाली तर तिला अजून 5,000 वाढवण्यात येईल, म्हणजे 15,000 होऊन जातील. आणि तिचे लग्न वयाच्या 20 वर्षापूर्वी न झाल्यास तिला देय होईल. म्हणजे जर 20 वर्षापूर्वीपर्यंत तिचं लग्न नाही झालं तर 20व्या वर्षी तिला ही रक्कम देय होईल. 40 वर्षे पूर्ण होण्यापूर्वी 2 मुलींच्या जन्मानंतर मुलगा नसताना कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतली तर दोन्ही मुलींच्या नावे प्रत्येकी 5,000 रुपये मुदत ठेव उपलब्ध करून देण्यात येईल. तसेच इयत्ता 10वी उत्तीर्ण झाल्यास वरील प्रमाणे लाभ मिळेल. म्हणजे जर 40 वर्ष होण्यापूर्वी जर त्याला 2 मुली झाल्या आणि त्यांनी कुटुंब कल्याण शस्त्रक्रिया करून घेतली तर दोन्ही मुलीच्या नावाने 5,000 रुपये देण्यात येईल. आणि जर दोन्ही मुली 10वी पास झाल्या तर वरील प्रमाणे त्यांना जे लाभ आहे ते प्राप्त होतील. हे कशाचं आहे? सुधारित सावित्रीबाई फुले कन्या कल्याण योजना. याच्यावर या इतक्या टॉपिकवर कमीत कमी 5 ते 6 प्रकारचे प्रश्न विचारले जाऊ शकतात. चांगल्या प्रमाणे लक्षात ठेवा. नेक्स्ट पाहूया आपण. बघा, प्रजनन, माता, अभ्रक, बाल व प्रौढ आरोग्य कार्यक्रम मोस्ट इंपॉर्टंट आहे मित्रांनो. RMNCH+A रिप्रोडक्टिव्ह मॅटर्नल निओनेटल चाइल्ड प्लस ॲडोलेसंट हेल्थ
हा प्रोजेक्ट जर तुम्ही याची माहिती पाहिली ना तर आपल्या परीक्षेच्या दृष्टिकोनातून फार आवश्यक आहे, आरोग्य सेवाल्यांसाठी तर स्पेशल. तर 1952 साली पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरू केलेल्या राष्ट्रीय कुटुंब नियोजन कार्यक्रम 1952 पासून तर 97 पर्यंत वेळोवेळी आवश्यकतेनुसार कित्येक पूरक कार्यक्रमाची भर पडली आणि शेवटी ऑक्टोबर 1997 मध्ये राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमात त्याचे परिवर्तन झाले. म्हणजे 1952 पासून 1997 पर्यंत जे कार्यक्रम राबवण्यात आले त्यांच्यात वेळोवेळी बदल करण्यात आला. नंतर 1997 सगळ्यांचा समावेश एकाच कार्यक्रमात करण्यात आला. त्याचं नाव काय होतं? राष्ट्रीय प्रजनन बाल आरोग्य कार्यक्रम. त्यामुळे कित्येकांना वाटते की कार्यक्रमाचे केवळ नवीन नामकरण झाले असून त्यात काही नाविन्य नाही, परंतु वस्तुस्थिती अशी आहे की जुन्या राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रमाच्या कार्यप्रणालीमध्ये आमूलाग्र बदल होऊन राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम उदयाला आला आहे. म्हणजे सगळे जितके कार्यक्रम आतापर्यंत राबवण्यात आले त्यांच्या सर्वांचा परिपाक या एकाच कार्यक्रमामध्ये घेण्यात आला. जर आपण याचा कार्यक्रमाचा आढावा जर घेतो म्हटलं तर जगाच्या पाठीवर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंमलात आणणारा भारत हा पहिला देश आहे. बघा आता मोस्ट इम्पॉर्टंट क्वेश्चन याच्यावर तयार झाला की जगाच्या पाठीवर राष्ट्रीय कुटुंब कल्याण कार्यक्रम अंमलात आणणारा भारत कितवा देश आहे? भारत हा पहिला देश होता. तर बघा हा याच्यावर क्वेश्चन हमखास येऊ शकतो की भारत असा पहिला देश आहे की ज्यांनी जगाच्या पाठीवर राष्ट्रीय कुटुंब कल्याण हा कार्यक्रम राबवला. पहिल्या पंचवार्षिक योजनेतून या कार्यक्रमाची सुरुवात झाली. ओके. आणि परंतु कार्यक्रम केवळ संशोधनात्मक रूपात बनवण्यात आला. पहिल्या पंचवार्षिक योजनेत सुरुवात केली पण फक्त संशोधनात्मक रूप होतं. द्वितीय पंचवार्षिक योजनेत कार्यक्रमात काही कुटुंब नियोजन दवाखान्याची स्थापना झाली. म्हणजे काही कुटुंब नियोजन दवाखान्याची काही म्हणजे अल्पशा असे दवाखाने सुरू केले. द्वितीय पासून कार्य म्हणजे अंमलबजावणी सुरू झाली. तृतीय पंचवार्षिक योजनेत विस्तारित शिक्षण व लूपचा अंतर्भाव, काहीतरी प्रिंट मिस्टेक झाली आहे मित्रांनो इथं. कुटुंब नियोजन विभागाची स्थापना, कार्यक्रमात उद्दिष्टांचा अंतर्भाव करण्यात आला. चतुर्थ पंचवार्षिक योजनेत कुटुंब नियोजन कार्यक्रम स्थिरावणे, कुटुंब नियोजन सेवा प्राथमिक आरोग्य केंद्रातून सुरू करण्यात आली. त्याच्या प्रसूती पश्चात कार्यक्रमाची सुरुवात, प्रसूती पश्चात केंद्राची स्थापना, गर्भपात कायदा आणि पाचव्या पंचवार्षिक योजनेत आणीबाणी दरम्यान सक्तीची नसबंदी, कुटुंब नियोजनाऐवजी कुटुंब कल्याण, नसबंदीवर भर, विस्तारित लस टोचणी कार्यक्रम आणि प्राथमिक आरोग्य केंद्र सेवा, 42वी घटना दुरुस्ती आणि ग्रामीण आरोग्य एवढ्या मोठ्या सगळ्या घटना पाचव्या पंचवार्षिक योजनेत करण्यात आल्या होत्या. आणि सगळ्यात गाजलेली ही पंचवार्षिक योजना होती, करण्याच्यात आणीबाणी लागली होती आणि याच्यामध्ये नसबंदी ही सक्तीची करण्यात आली होती आणि हे फार मुद्दा गाजला होता. आणि बरेच लोक म्हणतात की आणीबाणी नसबंदी या गोष्टींमुळे नंतर इंदिरा गांधीची सत्ता सुद्धा चालली गेली होती. त्याच्यानंतर 6व्या पंचवार्षिक योजनेत 2000 पर्यंत सर्वांना आरोग्य, माता व बाल संगोपन कार्यक्रम, राष्ट्रीय आरोग्य धोरण 1983 हे 6व्या पंचवार्षिक योजनेत झालं. सार्वत्रिक लस टोचणी, जलसंजीवनी उपचार. हे बघा लक्षात ठेवा कोणत्या पंचवार्षिक योजनेत कोणकोणते कार्यक्रम घेण्यात आले हे सुद्धा प्रश्न येतात बरं, त्याच्यामुळे काळजीपूर्वक बघा. 7व्या पंचवार्षिक योजनेत मुलांमध्ये अंतर राखण्याची पद्धती तसेच माता व बाल आरोग्य सेवा यावर विशेष भर. सार्वत्रिक लसीकरण कार्यक्रम, मानव संसाधन व विकास मंत्रालयाअंतर्गत स्त्री व बालक विकासासाठी वेगळा विभाग तयार करण्यात आला. हे कधी? 7व्या पंचवार्षिक योजनेत. 8व्या पंचवार्षिक योजनेत काय झालं तर सुरक्षित मातृत्व, बाल जीवित्व कार्यक्रम, कैरो परिषद, जसं की मी तुम्हाला सांगितलं कैरोची लोकसंख्येसाठीची परिषद झाली होती. अभ्रक लिंग निदान प्रतिबंधक कायदा, भारतीय नियोजन परिषदेद्वारा कुटुंब कल्याण कार्यक्रमाचा आढावा, उद्दिष्ट मुक्ती, प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम चाचणी प्रकल्प, 18 जिल्हे पल्स पोलिओ 1996, एप्रिल 1996 प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम स्वीकृत आणि 1997 पासून संपूर्ण देशात अंमलबजावणी. 9व्या पंचवार्षिक योजनेत काय झालं की उद्दिष्टमुक्त गरजांवर आधारित सर्वंकष राष्ट्रीय प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रमाची अंमलबजावणी आणि राज्य सरकारच्या गुणात्मक उद्दिष्टांवर 2002 राष्ट्रीय आरोग्य धोरणात बदल करण्यात आला. हे कधी? 9व्या पंचवार्षिक योजनेत. आणि सगळ्यात शेवटी 10व्या पंचवार्षिक योजनेत प्रजनन व बाल आरोग्य टप्पा 2 राष्ट्रीय ग्रामीण आरोग्य अभियान यांचा समावेश करण्यात आला. हे 10व्या पंचवार्षिक योजनेत. याच्यानंतर आहे प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम. आता हे एकाच व्हिडिओमध्ये आपण इतकं जर घेतलं तर तुमच्या हे सगळं डोक्याच्या वरी चाललं जाईल. त्याचा आपण हा तांत्रिक प्रश्नाचा जो भाग आहे तो इथं थांबूया. प्रजनन व बाल आरोग्य कार्यक्रम आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये तुम्हाला उद्या सकाळी 9 वाजता हे प्राप्त होऊन जाईल. ओके. आणि मराठी, इंग्रजी आणि IQ बुद्धिमत्तेचे प्रश्नांचा व्हिडिओ लवकरच तुम्हाला ते सुद्धा प्राप्त होऊन जाईल, जेणेकरून सगळ्या विषयांचा आपण सोबत अभ्यास करत चालूया. तर मित्रांनो व्हिडिओ कसा वाटला कमेंट करणं विसरत जाऊ नका. काही अडचण असेल तुम्ही कमेंट करू शकता. आणि व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, मित्रांपर्यंत शेअर करा आणि टेलिग्राम चॅनलला जॉईन होऊन जा. तर आजच्या व्हिडिओसाठी इतकंच. धन्यवाद.